आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. नसलापूर येथे संस्थेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ. 1,18,00,000च्या ठेवी कर्जदार तथा सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या बोरगावच्या श्री जिनलक्ष्मी सोहात सहकारी संस्थेने बोरगावसह संपूर्ण जिल्ह्यात आर्थिक क्षेत्रात प्रगती साधत संस्थेने सहकार क्षेत्रात नवा आशेचा किरण निर्माण केला आहे. संस्थेने अल्पावधीतच सहकार आर्थिक क्षेत्रात गरुडझेप घेतली असल्याने आज संस्थेने पहिल्या शाखेत पदार्पण केले असल्याचे मत प्रतिपादन निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी केले. ते नसलापूर येथे परमपूज्य श्री लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी सिंहणगद्दे बस्ती नरसिंहराजपूर व परमपूज्य श्रद्धानंद महास्वामीजी गीता आश्रम सदलगा यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झालेल्या संस्थेच्या पहिल्या शाखा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार कल्लापना मग्गेनावर हे होते. प्रारंभी परमपूज्य लक्ष्मी भट्टारक महास्वामी व श्रद्धानंद महास्वामी यांचा दिव्य सानिध्यात युवा नेते उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापून व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून शाखेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते संस्थेच्या फलकाचे अनावरण करून डॉक्टर N.A. मगदुम यांनी दीप प्रज्वलन करून भरतेश बनवणे यांनी प्रतिमा पूजन तर भाऊसाहेब पाटील यांनी संगणकाचे उद्घाटन करत डॉक्टर रमेश खिचडे यांनी ठेव पावतीचे वितरण केले. संस्थेवरील ठेवीदारांचा विश्वास, सभासदांचा प्रामाणिक व्यवहार व संस्थेची काटकसर यामुळे संस्थेने अल्पावधीतच 1,17,00,000च्या ठेवीचा टप्पा पूर्ण करत यशाच्या शिखरावर पदार्पण केले आहे. त्यामुळे सभासद हा संस्थेचा कणा असल्याचे मत परमपूज्य श्रद्धानंद महास्वामी यांनी व्यक्त केले. तर सभासदांवर संस्था यशस्वी ठरत असल्याचे आशीर्वचनपर परमपूज्य श्री लक्ष्मीसेन भट्टारक महाराज यांनी दिले. तर शेवटी माजी आमदार कल्लापना मग्गेनावर यांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा देत अध्यक्षीय भाषण केले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमन सागर मिर्जे, विद्यमान अध्यक्ष अजित पाटील, पासगोंडा पाटील, महावीर नेलजगी, रणजित शिरशेट्टी, जिनेंद्र खेमलापुरे, आदगोंडा पाटील, सुकुमार खेमलापुरे, विजय शेडबाळे, बाहुबली पाटील, प्रकाश पाटील, श्रेणिक पाटील, जयपाल समाजे, किशोर कोठीवाले, मालगोंडा पाटील, दर्शन पाटील, सागर कांती, रोहित समाजे, सुधाकर पाटील, पद्मराज मगदुम, सुकांत सदलगे, अरिहंत पाटील, निलेश पाटील, प्रवीण हवले, श्रीमंधर पाटील, भरतेश लगारे, आनंद मोकाशी, पासगोंडा पाटील, विजय शेडबाळे, डॉक्टर प्रकाश पाटील, रणजित ऐतवाडे, पोपट चौगले, प्रकाश पिरगणावर, सौ अश्विनी नरवाडे, श्रीदेवी तेरदाळे, सतीश मोरे, अमर सातपुते, रवींद्र वसवाडे, प्रधान व्यवस्थापक ओंकार म्हैसाळे यांच्यासह मुख्य शाखेचे सर्व संचालक, पदाधिकारी, मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. आज या संस्थेच्या दुसऱ्या शाखेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत आणि या कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य परमपूज्य लक्ष्मीसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी एन्नारपूर यांच्या हस्ते मुख्य शाखेचं सुद्धा उद्घाटन गेल्या 3 वर्षाच्या मागे बोरगाव या ठिकाणी झाला आणि खरोखर अत्यंत अल्प या काळामध्ये या बँकेने एवढी मोठी भरारी या ठिकाणी घेतली आणि आज दुसऱ्या शाखेचं उद्घाटन नसलापूर इथे या ठिकाणी होत आहे. विशेष करून मी सर्व संचालक मंडळ तरुण आहेत, उद्योजक आहेत आणि या संस्थेचे अध्यक्ष सागर मिर्जे हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये वर येऊन अत्यंत अल्प काळामध्ये आमचं गावचं नाव सुद्धा आज मुंबईमध्ये जर कोण केलं असेल तर ते सागर मिर्जे यांनी केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीने सहकार्याने आज ही बँक एकदम मला म्हणायचं आहे की कमी वेळेमध्ये भरारी घेतलेली आहे. त्यांच्या सर्व कार्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभ आशीर्वाद अथवा त्यांच्या शुभेच्छा आमच्या सर्व त्यांच्या पाठीशी आहेत. या बँकेचं वटवृक्षामध्ये रूपांतर होऊ दे. आज दुसरी शाखा निघालेली आहे आणि थोड्या दिवसात तिसरी होईल, चौथी होईल आणि डिपॉझिटच्या बाबतीत सुद्धा आज 10 कोटी डिपॉझिट त्यांनी ओलांडलेले. अत्यंत कमी वेळेमध्ये एवढी मोठी रक्कम त्यांच्या विश्वासानं त्यांनी या ठिकाणी संपादन केलेलं आहे. लोकांचा विश्वास संपादन करणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि ते करत असताना त्याला फार वेळ लागतो. परंतु कमी वेळेमध्ये सुद्धा लोकांचा विश्वास संपादन करून लोकांच्या सहाय्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी असतील, कार्मिक, उद्योजक, महिलांसाठी असतील, अशा अनेक विविध योजना या बँकेच्या माध्यमातून राबवून समाजासाठी एक हातभार लावण्याचं काम या लोकांनी या ठिकाणी या बँकेच्या माध्यमातून केलेलं आहे.
ಮಹಾವೀರ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಗೆ ಆದರ್ಶ. ಅವ್ರೇನು ಹೇಳಿದ್ರು? ಬದುಕಲು ಬಿಡು, ಜೀವಿಸಲು ಬಿಡು. ಬ್ಯಾಂಕ್ನವರು ನೀವು ಬದುಕ್ರಿ, ನೀವು ಸಾಲ ಕೊಡ್ತೀರಿ, ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತೀರಿ, ಬರೋಬ್ಬರಿದೆ. ಆದರೆ ನೀವು ಬದುಕ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕ್ ಬೆಳಿಬೇಕು, ನೀವು ಬದುಕ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಊರಾಗಿರೋರಿಗೆ ಬದುಕಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ರಿ, ಅವ್ರಿಗೂ ಬೆಳೆಸ್ರಿ, ಅವ್ರಿಗೂ ಅವಕಾಶ ಕೊಡ್ರಿ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಸುಗ್ರೀವಾಜ್ಞೆಯನ್ನು ತರಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನದು ಸುಗ್ರೀವಾಜ್ಞೆ? ಮೈಕ್ರೋ ಫೈನಾನ್ಸ್ ವಿರುದ್ಧ. ಇಲ್ಲಿ ಕುರಿದು ತಪ್ಪಿದೆ. ಯಾರ್ದಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಯುವಕರು ಏನೋ ಒಂದು ಆಶಾವಾದಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಬ್ಯಾಂಕನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಊರಿನವರೇ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ನೂರಾರು ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನ ನೀವು ಸಾಕಿದ್ದೀರಿ. ಗ್ರಾಹಕರೇ ದೇವರು. ಆಯ್ತಾ? ಗ್ರಾಹಕರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಸಾಲ ಪಡ್ಕೊಳ್ಳೋರಾಗ್ಲಿ, ಸಾಲ ಕೊಡೋರಾಗ್ಲಿ, ಡೆಪಾಸಿಟ್ ಇಡೋರಾಗ್ಲಿ, ನೀವೆಲ್ಲ ಆ ಒಂದು ಸೌಹಾರ್ದತೆಯನ್ನ ಬೆಳೆಸಿಕೊಂಡು ಆ ಜಿನೇಂದ್ರ ಭಗವಂತ ಮತ್ತು ಗ್ರಾಮ ದೇವತೆಯ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಜ್ವಾಲಾಮಾಲಿನಿಯ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಮ ಮೇಲಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬಾರದೆ ನಿರ್ವಿಘ್ನವಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಉದ್ಯೋಗ, ವ್ಯಾಪಾರ, ವಹಿವಾಟುಗಳಾಗಲಿ. ಇದು ಮೊದಲನೆಯ ಶಾಖೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವಶ್ಯಕತೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಿಂದ ಸಾಲ ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಇವತ್ತು ಯಾವುದಕ್ಕೆಲ್ಲ ಸಾಲ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ. ಚಪ್ಪಲ್ तगोळಕ್ಕೂ ಸಾಲ ತಗೊಳ್ತಿದ್ದಾರೆ, EMI ಅಂತಿರಲ್ಲ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.